द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी शाळेचं आणि आई वडिलांचं नाव मोठं करावं। सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी स्वतःचा, शाळेचा आणि आपल्या आई वडिलांचा नावलौकिक करावा। व्यसनाधीनतेपासून समाज कसा दूर राहील याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी, असं आवाहन भिलवडी पोलीस स्टेशनचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी नागठाणे तालुका पलूस इथं व्यक्त केलंय। नागठाणे येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालय आणि सार्वजनिक मोफत वाचनालय नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं साजरी करण्यात आलेल्या राजश्री शाहू महाराज व पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्वांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कथाकथनकार माननीय विजय जाधव उपस्थित होते। यावेळी विजय जाधव यांनी पद्मभूषण नटसम्राट बालगंधर्व यांच्या कार्याचा परिचय आपल्या भाषणातून केला। यावेळी सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या उन्हाळी सुट्टी विद्यार्थी वाचक योजनेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। यावेळी बालगंधर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक DM कारंडे, वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ओंकार पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व स्वागत सार्वजनिक मोफत वाचनालयाचे सचिव गौस मोहम्मद लांडगे, सूत्रसंचालन अधिक जाधव तर आभार वाचनालयाचे संचालक भिकाजी साळुंखे पाटील यांनी मानलेत। या कार्यक्रमासाठी नागठाणेचे सरपंच विजय माने, पोलीस पाटील दीपक कराडकर, राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे दिलीप आप्पा कुलकर्णी, जीवन विकास संस्थेचे सदस्य संपतराव पाटोळे बापू, कवी रमजान मुल्ला, वाचनालयाचे संचालक जयवंत मदने, अशोक पाटील, सनी लटके, रघुनाथ पाटील, ग्रंथपाल प्रकाश लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीची शपथ दिली आहे। परंतु जर चुकीच्या मार्गाला गेले तर काहीच मिळणार नाही हातात। प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, आईवडिलांचं एक स्वप्न असतं, आपला मुलगा, आपला विद्यार्थी, शिक्षकांना पण वाटतं की एक मोठा कुठेतरी घरावं आणि त्यांनी आपल्या शाळेत येऊन पुन्हा ज्या वेळेस माणूस आता सरांनी मगाशी ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं की ते ह्याच शाळेत शिकलेत आणि आज चांगले वकील, चांगले एक वाचक, चांगलं त्यांचं एक व्यक्तिमत्व घडलंय आणि ते आज तुमचे काय वाटत असेल, तुम्हाला सर्व क्षेत्र खुले आहेत, परंतु त्या क्षेत्रात जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम शिकावं लागेल। MPSC काय असते, UPSC काय असते, इथूनच सुरुवात होते। आपण जे तुम्ही आता शिकताय पहिली, दुसरी, तिसरी, चौथी जे काय आहे किंवा इंग्लिश मीडियमला शिकायला पाहिजे आपण, काही आवश्यकता नाही। तुम्ही आतापासूनच तुमचे जे पुस्तक आहेत ते जर व्यवस्थित वाचले, व्यवस्थित अभ्यास केला, तुम्हाला सर्व विषय आहेत, गणित आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा इकडे तिकडे भटकण्यापेक्षा त्या वाचनालयात जाऊन बसा।